तर 14 तारखेला फार महत्त्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये. 14 तारीख साखरपुडा, 14 तारीख भेट, म्हणून 14 क्वेश्चन्स विथ. ठीक आहे प्रथमेश आणि क्षितिजा, मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे. एकमेकांबद्दलची उत्तरं लिहायची आहेत. ह्याने काय केलं होतं आणि तिने काय केलं होतं. ठीक आहे, रेडी? लिहा प्लीज. एकमेकांना दाखवू नका. आपण नंतर ते क्रॉस चेक करणार आहोत. काय असं काय एक लिहिलं. हा, पहिला प्रश्न. फर्स्ट मेसेज हिने तुला याने तुला काय केला होता जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवर बोलायला लागले तेव्हा? हा, काय मेसेज केला व्हॉट्सअपला? हा, काय मेसेज केलेला? मी हिला. हो, नाही, तिने तुला. ती तुझ्याबद्दल लिहितेय. मलाच कन्फ्यूज करतोय हा. तुला आधी माहिती आहे का? मी करीन ना क्रॉस चेक. एकत्र उत्तर बरोबर येतंय का? पहिलीच चूक. दाखव नको तिला उत्तर. बरं, दुसरं. काय आधी कन्फर्म तर कर. नाही, लास्टला करणार. नाही, मी लास्टला कन्फर्म करणार. एकत्र भांडा ना. तुला 14 वेळा भांडायचंय का इथे? हो, मला प्रॅक्टिस करायची आहे पुढची. ज्या दिवशी तुम्ही नंबर एक्सचेंज केला ती तारीख काय होती ती पूर्ण लिहा. नंबर एक्सचेंज? हा, नंबर एक्सचेंज केला तुम्ही एकमेकांशी, ती तारीख पूर्ण लिहा. हेच मला येत नाही म्हणून मला हे आवडत नाही. असं UPSCचं वगैरे परीक्षा द्यायला लावली असं वाटतं. तारीख म्हणाले ना मी. मला नाही आठवत आहे आता. हा, फर्स्ट डेट जेव्हा तुमची होती तेव्हा ह्याने आणि हिने कोणत्या रंगाचे कपडे घातले होते? याने आणि हिने. प्रथमेश नापास होणार आहे या परीक्षेत. नापास गाईज. म्हणजे त्याला ग्रेस मार्क पण नाही देऊ शकत आपण. मला नाही आठवत यार. दुसरं, ह्याला घरी आणि हिला घरी कोणत्या नावाने बोलवतात? गावात. झाले माझं झालंय. माझं सोपं आहे. किमान तू ना पासिंग मार्क्स तरी मिळव. पुढचा प्रश्न. एक मिनिट. ओके, आता ह्याचं उत्तर मला माहित नाही कितपत येईल तरी पण विचारते. तुझ्या सासू सासऱ्यांची आणि तुझ्या सासू सासऱ्यांची फक्त बर्थ डेट लिहा. इयर सोडून द्या, बर्थ डेट लिहा फक्त. मला तर माझी पण माहित नाही, आई बाबांचीच माहित नाही. मला तर हिला काय माहित असणार? आई बाबांना स्वतःला पण माहित नाही. हिला काय अॅनिव्हर्सरी तरी सांग. ओके चला, अॅनिव्हर्सरी लिहा. हिच्या मम्मी पप्पांची आणि ह्याच्या मम्मी पप्पांची. मग कशाला? नाही, तू लिहा आता. याचं उत्तर लिह तू. का बोललास? केवढा कॉन्फिडन्स. पुढचा प्रश्न. कधी असते का? नाही. मे मध्ये? नाही, नको सांगू. मे मध्ये ना? तारीख नाही. आवडता पदार्थ मे मध्ये असते ना? पण ह्याला हे मार्क ग्राह्यच नाहीयेत. आवडता पदार्थ तिचा आणि याचा. हा, दाल खिचडी. हो, तिचा काय वेगळं नसेलच. पुढचा प्रश्न. थांब एक मिनिट. हा, हे कदाचित असू शकतं. केवढा मला मेहनत घ्यावी लागणार आहे हे अक्षर वाचायला. मला कळेल ना. लोणावळ्याला तुम्ही आतापर्यंत किती वेळा गेले आहात? चला मोजा. 3 वर्ष झाली ना रिलेशन. 12 चौबातिक 36 बाकीले 3 कर. 12 लिहून टाक. लिहिलं तू उत्तर? हा, म्हणजे डिप्लोमॅटिक लिहिलंय. ओके, 12 लिहून टाक. तुझं नाही, माझं नाही. आवडतं गाणं? आवडतं गाणं तिचं? हा, याचं. लिहिलं क्षितिजा? नेक्स्ट. अजून येत आहे. एक्स्ट्रा उत्तर 2 गाणी लिहिली आहेत. एक्स्ट्रा पॉइंट नाही आहेत. अरे म्हणजे ऑप्शन काहीतरी असेल ना. फिरायला जायचं एक ड्रीम डेस्टिनेशन असतं, ते याचं कोणतं आहे आणि तिचं कोणतं आहे? ड्रीम डेस्टिनेशन. घर कोणतंच नाही. असं काय आमचं काही ठरलं नाही. राग आल्यावर पहिले कोणता शब्द बोलतो प्रथमेश आणि क्षितिजा? अरे बापरे, माझा नको लिहा बाबा. पहिलं लिहून बीप बीप लिह पुढे. जर तुला ह्याला आणि तुला हिला एखाद्या गोष्टीची सवय लावायची आहे आणि त्यालाही असं वाटतं किंवा तिलाही असं वाटतं की ती सवय आपल्याला खरंच लागणं गरजेचं आहे, तर ती सवय कोणती ते लिहा. म्हणजे उलट. हा, की तिला एखाद्या गोष्टीची सवय लावायची आहे तुला आणि तिलाही असं वाटतं की नाही यार ही सवय लागली पाहिजे, तर ती कोणती सवय?
नेक्स्ट. क्षितिजा आणि बाय. क्षितिजा आणि प्रथमेश कोणत्या गोष्टीमुळे खुश होतात? हा कशामुळे खुश होतो, ती कशामुळे खुश अरे होते? बापरे, हे खरं लिहिलं तर वांदे व्हायचे. अरे काय लिहितेस? ही कशामुळे खुश होते? हा 2 मार्क मिळणार आहेत यात प्रथमेशला. बरं, बेस्ट फ्रेंडचं नाव लिहा. आणि कंसात पण एक लिहितो. ते लिहू शकत नाही, ते बोलू शकत नाही ऑन कॅमेरा. आई ग, हा काय मुलगा आहे देवा. बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिलं का? तू पण लिहिलं? ते माहिती आहे. हा, अनिकेत मंदार. फेमस आहेत ना ते. तिच्या वॉर्डरोबमध्ये आणि प्रथमेशच्या वॉर्डरोबमध्ये कोणत्या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त आहेत? हे असावेत. चला. डाऊटफुल आहे. पहिले कोण देईल त्यांची मार्कशीट मला? मला असं वाटतं की आपण पहिले क्षितिजापासून लेडीज सुरू कर ना. फर्स्ट. हा. मुलीकडची आहे ना मी, तर पहिले येस येस. चला. पहिला प्रश्न होता, फर्स्ट मेसेज एकमेकांना काय केला होता? उत्तर आहे हाय. करेक्ट. त्याने पण तेच लिहिलंय. तेच लिहिलं. ओके, आपण क्रॉस चेकच करूया. असं हा चालेल ना. नंबर एक्सचेंज केला तो दिवस काय होता? इथे प्रथमेश परब चुकलेले आहेत. त्यांनी लिहिलंय ऑक्टोबर 2020. ऑक्टोबरला का नंबर एक्सचेंज? अरे मला माहिती आहे, मला नाही आठवत. डेट होती 20 फेब्रुवारी 2020. अच्छा, तेव्हा एक्सचेंज केला होता. असेल, असेल. माझं काही म्हणणं नाही, असू शकतं. ओके. फर्स्ट डेटला कोणत्या रंगाचे कपडे घातले होते प्रथमेशनी? येल्लो स्वेटशर्ट अँड ब्लॅक पॅन्ट. आणि हिने त्याला उत्तर माहित नव्हतं ना, त्याला तुक्का मारलाय. ब्लॅक और नेव्ही ब्लू. काय खरंय? म्हणजे काय ब्लॅकच्या होतं? नाही, नो नो. पिंक कलरचा स्लीवलेस टॉप होता आणि ग्रे कलरची पॅन्ट होती. असं आहे घ्या. सगळं. अरे मला नाही आठवत यार. फोटो पण आहे आपला. अरे मला नाही लक्षात आहे. फोटो मी पण चेहऱ्याकडे बघतो तुझ्या. फोटो दाखव. फोटो मी आय थिंक डोळ्यात बघतो तुझ्या डायरेक्ट. किती पोस्ट लांब, पण कसं? केला. पोस्ट पण केला. ओके. निकनेम एकमेकांचे. ह्याला म्हणतात बाबू आणि तुला काय म्हणतात ताई. घरी? ताई. ए ताई. आई. म्हणजे मी ए लिहिणार होतो, मग मला आठवलं. ए अरे ताई. मी म्हणणार होतो ए असं बोलतात एवढं. आई बाबांची वेडिंग अॅनिव्हर्सरी. एक मिनिट, किती बरोबर झाले? आयुष्यप थांब ना, मला लक्षात आहे. आई वडिलांची वेडिंग अॅनिव्हर्सरी ह्याच्या 10 डिसेंबर तिने करेक्ट लिहिली हा, आहे. हा. ह्याने मे लिहिली आहे तुझ्या मग. मे आहे 16 मे. 16 बघितलं. इथे पण अर्धा मार्क गेला. मग ठीक आहे ना. हे बघ, एक मिनिट, एक मार्क बरोबर, हे चुकलंय. दुसरं 2 चुकलंय. बरोबर. एक मी हा हे बरोबर ना. हे चुकलं ना, हे चुकलं आणि हे बरोबर, हे बरोबर. हा अर्धा म्हणजे पूर्णच. चल, अर्धा काय count पण. होतो. तू परीक्षेत बसली नाही का कधी? नाही, अर्धा direct- मार्काचा 1 मार्क होतो की नाही? ही शिक्षक डायरेक्ट आहे. मला डायरेक्ट ढकललंय वरच्या वर्गात. नेक्स्ट काय होता प्रश्न? विसरले. हा, आवडता पदार्थ काय आहे? शेवांची खीर. आणि ह्याने तुझं लिहिलंय दाल खिचडी आणि भरलेलं कारलं. भरलेलं कारलं. हा. चालेल. मला आठवलं नंतर. हे दाल खिचडी कट करा. बरं. म्हणून 2 लिहिले. लोणावळ्याला आतापर्यंत किती वेळा गेलाय? याने लिहिलं 12 आणि तू लिहिलं अनलिमिटेड. 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 हो, खरं. तुमचं एवढं आवडतं ठिकाण आहे लोणावळा? अरे ऑप्शन नाहीये ना दुसरा. कारण नवी मुंबईवरनं जाऊ. नवी मुंबईवरनं जवळ आहे एक तर पहिली गोष्ट. आणि हा बघ, हा फोटो होता फर्स्ट डेट. अरे हा पिंक. मी केस बघितले ब्लॅक. प्रॉब्लेम तो आहे. पण नेव्ही ब्लू कुठून आलं मग? हा फोटो आहे फर्स्ट. आय डोंट नो यार. नेव्ही ब्लू पण म्हणाल. ब्लॅक पर्यंत ठीक आहे. नेव्ही. ब्लॅक आणि नेव्ही ब्लू जवळपास असतं ना. काय पण अरे मी काय केस caption होतं? केस सो बघितले 35% तेव्हा रिलीज झाला होता ना. 35% काठावर पास. सो त्याचं रिव्ह्यू टाइप्स. आता तिला पाठवायला लागेल तो फोटो दाखवल्यावर तुला. नाही, तिच्या इंस्टाग्रामवर आहे तो. म्हणजे तू घेशीलच. ऑब्विसली अभ्यास करून आली आहे मी. पुढचा प्रश्न काय होता? अनलिमिटेड. हे मला मिळालं ना मार्क. हा, आवडतं गाणं. तुझं आवडतं गाणं ह्याने लिहिलंय नजम नजम किंवा किंवा मन तळ्यात. मन तळ्यात. करेक्ट आहे? चांद तू नबादला आत्ता त्याला रिसेंट मध्ये आवडते. असं नाही, ह्याने तुझं आवडतं गाणं लिहिलंय. नाही, तू ह्याचं आवडतं गाणं लिहिलंय. चांद. हा. हा चांद तू. वाव. अजून एक 9वा प्रश्न काहीतरी उत्तर आहे. फिरायला आवडतं जायला समुद्र असेल. समुद्राच्या ठिकाणी असं लिहिलंय. ड्रीम डेस्टिनेशन आहे थोडं काहीतरी आउट ऑफ इंडियावर आहे. जो मी काही लिहिलंच नाहीये. पण समुद्र मला दोघांनाही आवडतो. हा दोघांना पण ते कॅन्सल. लिहिलेलं नाहीये. So- मग मला हिचं मायनस झालं. तिने केलंय तिथे. तिची आतापर्यंत 8 उत्तरं बरोबर आली. पण त्याचं काय रे? माझी पण 7 आली आहे. तू ती स्वतःला बरोबर दिली करून आहे. एक मिनिट भरले. एक मिनिट. दोन. एक ऐक. हाय बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्लॅक मध्ये जाऊ दे. काही काही पण. नाही. 5 बरोबर आहेत त्याची. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. आणि एक 5.5 आहे. तो अर्धा पॉईंट तू स्वतःला देऊन घेतलाय. अर्धा त्याचं नो point नो नॉट मिळतोच. निडेड. बरं. नेक्स्ट. समुद्र ठिकाण पण माझं बरोबर आहे. राग आल्यावर कोणता शब्द पहिले येतो?
तू म्हणतेस राग आल्यावर आणि हा सॉरी बोलतो. हो. मला राग आला तरी मी सॉरी म्हणतो. ओके. कोणती सवय लावायची आहे किंवा ती तू एक्सेप्ट करशील ती तिने अशी लिहिली आहे, वेळेत जेवणं आणि वेळेमध्ये झोपणं. ट्रू. आणि ह्याची काय, हिची काय आवडते? ऐकणं, माझं ऐकणं. माझं ऐकणं. मी एक्सपेक्ट करत होते की नॉनव्हेज नॉनव्हेज, पण खायला नॉनव्हेज ते असं तुझ्यावर आहे, म्हणजे ते काय हे नाही. बरं. कशामुळे खुश होतो? तिने उत्तर लिहिलंय क्रिकेट. आणि तू काय लिहिलंय? माझं गाणं किंवा माझी वेळ. माझी वेळ. हो, व्हेरी. बेस्ट फ्रेंडचं नाव? अनुराग, मंदार, अनिकेत. तू काय? अंकिता. अंकिता. ओके. वॉर्डरोब मध्ये कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत? ऐक, याला ना हा ब्ल्यू त्याने तुक्का मारलाय की पण काय? पिंक तर आहे ना. पिंक आहे कोणत्या आणि रंगाचे ब्लॅक कपडे आहे. जास्त आहे? पिंक आणि ब्लॅक. अर्धा मार्क घे. अर्धा इथे अर्धा आणि अर्धा आणि हे तिने तुझ्यासाठी उत्तर लिहिले ब्राईट कलरचे कपडे जास्त आहेत तुझ्या wardrobe मध्ये. रॅन्डम मग काही ई, असेल, तू ब्राईट कलर असं काही असेल, म्हणजे आता तो हा गेम जिंकण्यासाठी तू ब्राईट कलर असं काय हे काय नाही आहे ब्राईट कलर. ब्राईट कलर थोडी, माझ्याकडे ग्रे जास्त आहे. रॅन्डम रॅन्डम काय पण. सो अर्धा 13 मार्क मिळवून इथे टीम ब्राईड विजयी झालेली आहे. म्हणजे क्षितिजा घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत. 13 मार्क कसे मिळाले तिला? कारण एकच मी अटेम्प्ट केला एक चुकलं, एक तिने उत्तर नाही आणि दिले, bright बाकी सगळं बरोबर आहे. ब्राईट कलर्स आहेत तुझ्याकडे? पण ब्राईट कलर म्हणजे असं रॅन्डम झालं. नाही. मी पण लिहिन ब्राईट कलर, मग ब्राईट कलर मध्ये ब्लॅक पण पिंक इज नॉट ब्राईट कलर. पिंक हा अरे म्हणजे सॉफ्ट कलर आहे. ते जे काय असेल उलट लिहिलं असतं मी. काही कर. मी ठीक आहे, मुलीच्याच कोण जिंकलं मला बाजूने. सांग. जिंकली आहे क्षितिजा. क्षितिजाला मी तुला या हे मग मी- इंटरव्ह्यू नंतर फार छान ट्रीट देणार आहे. हे घे, मी लिहिलेलं तुझ्याकडे ठेव, चल गिफ्ट म्हणून माझ्या अक्षराने लिहिलेलं.